नमस्कार मंडळी, जय शिवराय. मंडळी, माझी मागची व्हिडिओ छठ पूजा संबंधित ती व्हिडिओ मराठी भैयांना खूप झोंबली आणि मग बरेच कमेंट्स आले. त्यातले एक दोन कमेंट्स मी वाचून काढतो. छठ पूजासाठी एवढा विरोध, ईद आणि क्रिसमसला बांगड्या घालून बसतात. महाराष्ट्रात हिंदूंवर झालेल्या हल्ल्याविरोधात तुम्ही कधी प्रश्न उपस्थित केला आहे का? तर सर्वप्रथम मित्रांनो, मी त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. मी स्पष्ट सांगतोय, माझा कोणत्याही भाषेला, कोणत्याही जाती धर्माला, कोणत्याही सणांना विरोध नाही. परंतु आपले जर मराठी भैये छठ पूजासारख्या सणांचा महाराष्ट्रामध्ये नियोजन करत असतील, मग त्यावेळी कुठे असतात जेव्हा आपल्या गणपती कृत्रिम तलावात विसर्जित करतात? मी स्पष्ट सांगतोय पुन्हा एकदा, मी हिंदू मुस्लिम या भानगडीत पडत नाही. छोट्या बुद्धीचा नाही की मला कोणी हिंदू मुस्लिमच्या नावावर खेळवेल. माझ्यासाठी जर देशावर कोणी बोलत असेल तर मी एक भारतीय म्हणून त्याचा विरोध करणार. माझ्या महाराष्ट्रावर कोणी बोलत असेल तर मी एक मराठी म्हणून विरोध करणार. महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस, मग तो हिंदू असू दे, कोकणी मुसलमान असू दे किंवा ख्रिश्चन कोळी असू दे, हे सगळे माझ्यासाठी मराठी आहेत, इकडचे भूमिपुत्र आहेत. उगीच लोकांना भडकवू नका. लक्ष एकच, भारत हे एकमेव हिंदू राष्ट्र होणार. हिंदू धर्म, अच्छा, हिंदू राष्ट्र, हिंदू धर्म कोणता? बामणांच्या विचारधारांवर चालणारा हा हिंदू राष्ट्र, जिथे महिलांना स्थान नव्हता, स्त्री शिक्षणाला विरोध, मासिक पाळी आली का तिला अशुद्ध म्हणून बाजूला काढायचा. जर खरंच जे हिंदू आणि मुसलमान आहेत, जे कोणी आपल्या धर्माचा प्रचार करत आहात, तुम्ही ही व्हिडिओ बघा आणि यावर मला स्पष्टीकरण द्या. गौ माता की रक्षा करने के लिए अपनी जान भी दे देंगे, लेकिन गौ माता का बाल बांका नहीं होने देंगे. इस लिस्ट के मुताबिक महाराष्ट्र की उन 3 कंपनियों ने भी बीजेपी को मोटा चंदा दिया है जो बीफ का कारोबार करती है. जागो तो एक बार, जागो जागो तो, जागो तो एक बार हिंदू, जागो तो